विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 12वीच्या बोर्डाच्या टेक्स्ट बुकमध्ये एक्झरसाइजमध्ये दिलेला प्रॉब्लेम नंबर 9 जो पेज नंबर 61 वर दिलेला आहे तो पाहणार आहोत। प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे, पहा। सन and moon are partners in partnership firm, sharing profit and losses equally. You are required to give effect of adjustment with the help of following information. आणि आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। ट्रायल बॅलन्समध्ये जे काही आयटम्स दिलेले आहेत, जी पदं दिलेली आहेत त्याला टिक मार्क्स करून घ्या। प्रथम डेबिट साइड लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, वेजेस, 8% डिबेंचर्स, अशा प्रकारे एवढ्या पदावर ॲडजस्टमेंट आहेत। आणि आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि खाली आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॅलन्स शीट अँड करंट पार्टनर्स करंट अकाउंट ओनली। मित्रांनो, हाही प्रश्न आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीनेच विचारलेला आहे। असे सलग 3 प्रॉब्लेम्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये वेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत। यापूर्वी आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। पहिल्या प्रॉब्लेममध्ये त्याने ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट आपल्याला विचारलेला होता। दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारलेलं होतं। आणि या प्रॉब्लेममध्ये फक्त आपल्याला बॅलन्स शीट आणि पार्टनरचे करंट अकाउंट आपल्याला उघडायला सांगितलेलं आहे। म्हणून वेगळ्या पद्धतीनं प्रॉब्लेम जरी दिला असला तरी आपण नेहमीच्याच पद्धतीनं ट्रायल बॅलन्स दिलेले आहे, ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। म्हणून ट्रायल बॅलन्सवरचे एक आयटम घ्यायचा आणि तो ज्या अकाउंटला जातो, बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जातो त्यावर नोंदवायचा आणि ॲडजस्टमेंट काय सांगतात त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करायच्या। बाकी घाबरायचं नाही, काही चिंता करायची नाही आणि गोंधळून जायचं कारण नाही। नेहमीप्रमाणे सावधान रीतीने प्रॉब्लेम सोडवायचा आहे। तर आपण या ठिकाणी आता पार्टनर्सचे करंट अकाउंट उघडलेले आहेत आणि बॅलन्स शीट ही घेतलेलं आहे। आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। लँड अँड बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला घेऊन टाका लँड अँड बिल्डिंग। लँड अँड बिल्डिंग ॲडजस्टमेंट आहे, यावर अमाऊंट इनर कॉलमला ठेवा। नेक्स्ट आहे फर्निचर, ही ॲसेटच आहे म्हणून ॲसेट साईडला ठेवून टाका। फर्निचर 18,000 18,000 यावरही ॲडजस्टमेंट आहे, यालाही एक ओळ जागा सोडा, रेषा मारून घ्या। मशिनरी ही आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला लिहा मशिनरी। मशिनरी आहे 40,000, यावर आपल्याला ॲडजस्टमेंट अशा प्रकारची दिलेली आहे, पहा। ही मशिनरी आपली परचेस राऊंड 1718 म्हणजे 1 जुलै 2018 रोजी खरेदी केलेली आहे। या तारखेचा विचार आपल्याला मशिनरीवर जेव्हा डेप्रिशिएशन आपण चार्ज करू त्यावेळेला विचार करायचा आहे। नंतर गुडविल ही आपली अदृश्य संपत्ती आहे, ही देखील ॲसेट साईडलाच घेऊन टाकायचं आहे। गुडविल आहे 2,000। नेक्स्ट वेजेस हा आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे, परंतु आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट नसल्यामुळं हा आयटम काय आपल्याला नोंदवायचा नाही। जर या आयटमवर ॲडजस्टमेंटमध्ये काही ॲडजस्टमेंट असेल तर त्याचा परिणाम फक्त जो बॅलन्स शीटला येतो तेवढा परिणाम आपण घेऊया। पुढे चलूया। करंट अकाउंट मून, आपल्याला या ठिकाणी जे अकाउंट दिलेले आहेत
फिक्स्ड कॅपिटल मेथड या पद्धतीने कॅपिटल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणून आपल्याला फिक्स्ड कॅपिटल एक दिलेले आहे आणि करंट अकाउंट एक दिलेले आहे. म्हणून आपण करंट अकाउंटला कॅपिटल संबंधी ज्या ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या सर्व करंट अकाउंटला घ्यायच्या आहेत आणि फिक्स्ड कॅपिटल सरळ लायबिलिटीला घेऊन टाकायचं आहे. म्हणून त्याच्या करंट अकाउंटचं बॅलन्स आपल्याला दिलेलं आहे. मून नावाच्या भागीदाराचं बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे हे 4000. म्हणून मूनच्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन, बॅलन्स कॅरीड डाऊन मूनचा आहे 4000. डेबिट बॅलन्स आहे म्हणून डेबिट साईडला लिहिलं आपण. नेक्स्ट 8% डिबेंचर्स 8000. आपण 8% डिबेंचर्स खरेदी केलेले आहेत. ही आपले ॲसेट आहे कारण डेबिट साईडला बॅलन्स दिलेला आहे. आपण खरेदी केलेली ही आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला घेऊन टाका 8% डिबेंचर्स. हे आहेत 8000. यावर आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे. याच ठिकाणी ॲडजस्टमेंट दिली आहे. परचेस्ड ऑन 1/10/18 म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आलेलं आहे. म्हणजे 1 ऑक्टोबरपासून 31 मार्चपर्यंत किती महिने होतात तेवढ्याच महिन्याचा आपण इंटरेस्ट आणि यावर मिळवू शकतो. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 6 महिन्याचं आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. त्यावर ते इंटरेस्ट चार्ज करूया आपण. म्हणून वर्किंगमध्ये पहा, इंटरेस्ट ऑन 8% डिबेंचर. डिबेंचरची इन्व्हेस्टमेंट आहे 8000 आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% आणि पिरियड आहे 6 महिन्याचा. म्हणून 6/12 या सूत्राप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. 0000 काढले, 6 1 6, 6 2 12, 2 1 2 आणि 2 चौक 8 आणि 8 चौक 32. 320 रुपये इंटरेस्ट आलेला आहे. यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट वाढते. म्हणून या डिबेंचरमध्येच इंटरेस्ट ॲड करा. 320 आणि बाहेर घेऊन टाका 8320. आता हे आपल्यासाठी इन्कम आहे. याचा दुसरा परिणाम जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. परंतु आपल्याकडे प्रॉफिट लॉस अकाउंट नसल्यामुळं सोडून द्यायचं, एकच इफेक्ट करायचा आहे. नेक्स्ट प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही देखील आपली ॲसेट आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या PF इन्व्हेस्टमेंट. ही आहे 3500, 3500. नेक्स्ट आहे स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प्स. हा स्टॉक म्हणजे आपल्याला जेव्हा आपण स्टेशनरी वगैरे खरेदी करतो, पोस्टाचे स्टॅम्प वगैरे, आणि ते वर्षभर वापरून शिल्लक राहिलेले आहेत. शिल्लक राहिलेली जी काही सामग्री असेल ती आपली ॲसेट असते. म्हणून ॲसेट साईडला घेऊन टाका स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प 500. हां, ट्रायल बॅलन्सचे आपल्याला डेबिट साईड संपलेली आहे. आता क्रेडिट साईड का पाहू. कॅपिटल अकाउंट सन 33500. लायबिलिटी साईडला घ्या कॅपिटल अकाउंट. हे कॅपिटल अकाउंट सन 33,500 and Moon 33,500.
आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडने ठेवत असल्यामुळं दोन्ही कॅपिटल आपण डायरेक्ट घेऊन टाकलेले आहेत. आणि यानंतर करंट अकाउंट सन 6000, सनच्या करंट अकाउंटचं बॅलन्स आहे 6,000 रुपीज आणि आपण त्याचे अकाउंट करंट उघडल्यामुळे त्यांच्याच करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन इकडे घेऊन आला आपण. सनचं कॅपिटल आहे 6,000. नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटार्स. ही आपली लायबिलिटी आहे, लायबिलिटीला घेऊन टाका. आता इथं कॅपिटल झाल्यानंतर लगेच करंट अकाउंट लिहून ठेवा. असं त्यांचे बॅलन्स जेव्हा अकाउंटहून बॅलन्स येतील त्यावेळेला आपण इथे लिहिता येतं सन आणि मून. आणि मग इथून खाली आपण सन्ड्री क्रेडिटार्स घेऊ. सन्ड्री क्रेडिटार्स आहेत आपले 25,000. हे 25,000. नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. हे देखील आपलं बँकेकडून घेतलेलं अल्पावधीचं कर्ज आहे म्हणून आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला घेऊन टाका बँक ओव्हरड्राफ्ट. $10,000. नेक्स्ट आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड आपल्याला यापूर्वीच्या अनेक प्रॉब्लेममध्ये आपण सोडवलेलं आहे. हे लायबिलिटी साईडलाच लिहिलं जात असतं म्हणून रिझर्व्ह फंड आहे 5,000. आणि पुन्हा प्रॉव्हिडंट फंड हे देखील लायबिलिटी साईडलाच येतं. प्रॉव्हिडंट फंड 5,000. अशा रीतीने आपलं ट्रायल बॅलन्स संपलेलं आहे. आता एक एक ॲडजस्टमेंट आपण विचारात घेऊया. पहिले ॲडजस्टमेंट आहे पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी ₹6,000 पर ॲनम इन ॲडिशन टू देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग. पार्टनर्सला त्यांना जो व्यवसायातून नफा मिळणार आहे त्या नफ्याच्या जोडीला प्रत्येक पार्टनरला 6,000 रुपये सॅलरी देण्याचं ठरविण्यात आलेलं आहे. ही सॅलरी पार्टनरसाठी इन्कम असते आणि आपल्या संस्थेसाठी पार्टनरशिप फर्मसाठी मात्र खर्च असते, एक्सपेन्सेस असते. म्हणून याची आपण एंट्री अशी करता येईल आपल्याला सॅलरी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कारण पार्टनरच्या कॅपिटलच्या क्रेडिट साईडला जाईल म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी. दोघांनाही 6,000 देण्याचं ठरलेलं आहे. पर ॲनम वार्षिक असं दिलेलं आहे. नेक्स्ट डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग फर्निचर अँड मशिनरी ॲट 10%, 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. आपल्याला डेप्रिशिएशन फिक्स्ड असेटवर चार्ज करायला सांगितलेलं आहे. ज्या क्रमानं असेट्स दिलेले आहेत त्याच क्रमानं त्यांच्या डेप्रिशिएशनचा रेट दिलेला आहे. म्हणजे लँड अँड बिल्डिंगवर 10%, फर्निचरवर 5% आणि मशिनरीवर 3%. अशा प्रकारे अनुक्रमे आपण घ्यावयाचं आहे. सर्वात प्रथम लँड अँड बिल्डिंगवर आपण डेप्रिशिएशन चार्ज करू. त्यावर आहे 10%. लँड अँड बिल्डिंग आपली किती आहे पहा 40,000 आहे. या 40,000वर किती येतं पहा. नंबर 2 DEP ऑन लँड अँड बिल्डिंग $40,000 इंटू 10%. 0 कटले येतात 4,000. 4,000 डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग म्हणून मायनस करा. मायनस DEP
4000. आता आउटर कॉलमला शिल्लक राहील रक्कम 36,000. नंतर फर्निचरवर आहे 5%. नंबर 2 DP ऑन फर्निचर. फर्निचर आपला आहे 18,000. 18,000 गुणिले 5 भागिले 100. कॅल्क्युलेशन करून घ्या. 0 पंचाटी 40 ला 0 हातचे 4 5 1 5 आणि 4. अशा प्रकारे 900 रुपये डेप्रिशिएशन आलं. हे 900 यातून मायनस करून घ्या. 900 रुपये उरतील. 10 मधून 9 गेले 1 आले 7 17,100. आणि यानंतर पुन्हा मशिनरीवर आपल्याला करायचं आहे नंबर 3 DP ऑन मशिनरी. मशिनरीवर आपल्याला 3% आकारायला सांगितलेले आहे. मशिनरी संबंधी ॲडजस्टमेंट कशी आहे पहा. परचेस डाऊन 1718. ही जी मशिनरी आहे आपली 1 जुलै 2018 रोजी खरेदी करण्यात आलेली आहे. 1 जुलै 2018 म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा प्रकारे आपलं इयर एंडिंग आहे 31 मार्च. जुलैला खरेदी केलेलं ही जी मशिनरी आहे आपण 31 मार्चपर्यंत यूज केली वापरली म्हणजे त्यावर 9 महिने वापर केल्यामुळं 9 महिन्याचं डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. तर 40,000वर आपल्याला 3% अर्ज करायचा आहे. 40,000 गुणिले 3 भागिले 100 गुणिले 9 भागिले 12. 40,000वर 3% प्रमाणे पाहता 3 त्रिक 9 3 चौक 12 पुन्हा 4 1 4 आणि 4 1 4 इथं आला भागाकार 100. 100ने 3 ला गुणाकार करा आणि 300 ने पुन्हा 3 ला गुणाकार करा किंवा 3 ने 3 ला गुणाकार करा. 3 त्रिक 9 आणि 9 1 9. असं मशिनरीवर देखील 900 रुपये डेप्रिशिएशन येईल म्हणून डेप्रिशिएशन वजा करा 900 रुपये. 0 0 10 मधून 1 गेलं 9 गेले 1 राहिलं इथं राहिले 9 राहिले 39,100. अशा प्रकारे आपण लँड अँड बिल्डिंग फर्निचर मशिनरी यावर डेप्रिशिएशन चार्ज केलेलं आहे. नेक्स्ट आहे आता नंबर 3ची ॲडजस्टमेंट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. पार्टनरला त्यांच्या भांडवलावर 5% इंटरेस्ट देण्याचं देखील मान्य करण्यात आलेलं आहे. तर ते इंटरेस्ट आपण चार्ज करू प्रत्येकाच्या कॅपिटलवर. काय होतं पहा. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हे सनचं कॅपिटल आहे 33,500. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून घ्या. 5 5 5 25 ला 5 हातचे आले 2. 5 त्रिक 15 आणि 2 17 ला 7 हातचे 1. 5 त्रिक 15 आणि 1 16. हे 1675 1675. दोघांचे भांडवल सारखंच असल्यामुळं त्यावर इंटरेस्ट देखील सारखाच येईल. याप्रमाणे बरोबर 1675. दोघांना इंटरेस्ट आलेले. इंटरेस्ट त्यांच्यासाठी फायदा आहे. याची एंट्री अशा प्रकारे केली जात असते. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट. त्यांच्या करंट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका बाय
इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1675 1675. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट आहे दोन परिणाम. याचा पहिला परिणाम होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला माहीत आहे, आपल्याकडे ट्रेडिंग साईड नाही, सोडून दिलं. त्याचा दुसरा परिणाम आपण घ्यायचा आहे, हे आपल्या ॲसेट साईडला येतं, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक रुपीज 60,743 60,743 60,743. नेक्स्ट आहे वेजेस इन्क्लुडेड रुपीज 1,000 ॲज ॲडव्हान्स गिवन टू वर्कर्स. हां, वेजेसवर ॲडजस्टमेंट आलेली आहे. पहा, जे वेजेस आहेत आपल्याला एकूण दिलेले ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला वेजेस दिले 2,000. आपण कामगाराला मजुरी दिलेली 2,000, पण त्या 2,000पैकी 1,000 हे ॲडव्हान्स दिलेले आहेत आणि त्या ॲडव्हान्सचा त्या 2,000मध्ये समावेश आहे. ॲडव्हान्स हे आपल्यासाठी ॲसेट असते, म्हणून याचा इफेक्ट असा होतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेसमधून मायनस केले, 2,000तून मायनस केले आणि 1,000 मायनस करून ते उरलेले 1,000 आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेऊन येतो. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा ॲडव्हान्स वेजेस. ॲडव्हान्स वेजेस रुपीज 1,000. ॲडजस्टमेंट नंबर 6, इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड रुपीज 800. 800 रुपयाचा असं एक इंटरेस्ट आहे, आपल्याला देणं आहे पण आपण दिलेलं नाही. दिलेलं नाही म्हणजेच देणं आहे, पण देणं आहे म्हणून कुठे लिहायचं, लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे. इंटरेस्ट ड्यू ते आहे 800. आणि नेक्स्ट आहे आता आपल्याला टोटल नेट प्रॉफिट काढून दिलेलं आहे. टोटल नेट प्रॉफिट अमाऊंटेड रुपीज 38,113. 38,113 हा नेट प्रॉफिट आलेला आहे. फक्त आपल्याला आता काय करायचं आहे, हा नेट प्रॉफिट सन मून या दोघांना विभागून द्यायचा आहे, त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करून टाकायचा आहे. आता त्याचा आपला नफा आपण आता दोघांनाही वाटून देऊन त्यांच्या करंट अकाउंटला घेऊन जाऊया. आता डिस्ट्रीब्युशन करूया आपण नफ्याचं. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट. पहिला सन प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे 38,130. दोघांनाही समप्रमाणात असल्यामुळं अर्धा अर्धा वाटून द्यायचा आपण. बे एक बे, बे एक बे, 92,18 भाग जातने 0 दिला, बे पंचे 10, पुन्हा बे पंचे 10 आणि बेसक 12 या ठिकाणी बेसक 12 आणि बे पंचे 10. अशा प्रकारे 19,056 म्हणजेच 56 असं धरलं तरी चालेल आपल्याला. आणि पुन्हा मून 38,113 भागिले 2 भागाकार तसाच येईल 19,056.5 बरोबर. आपल्याला ॲडजस्टमेंटच्या दृष्टिकोनातून आपण अप्रॉक्झिमेट करेक्ट नफाची बेरीज बरोबर येण्यासाठी एकाला 56 देऊ, एकाला 57 देऊ. म्हणजे अशा प्रकारे 6 7 13 3 हातच्या 1, 6 5 11 हातच्याला 1 1, 9 2 18 8 हातच्या 1 हे 38,113 अशा प्रकारे आपण वाटून देऊ. आता हे 19,056 19,057 त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करूया बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 19,056
56 19,057. अशा प्रकारे आपण पूर्ण समायोजन केलेले आहेत, ॲडजस्टमेंट केलेले आहेत. आता सर्वप्रथम आपल्याला करंट अकाउंट क्लोज करून घ्यायचं आणि त्याचं बॅलन्स काढून ते बॅलन्स आपण लायबिलिटी साईडला घेऊन मग बॅलन्स शीट टॅली करूया. तर दोघांच्याही अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे म्हणून क्रेडिट साईडची बेरीज अगोदर करून घेऊन आपण 7 आणि 5 12ला 2, हातच्या 1, 8 आणि 5 13ला 3, हातच्या 1, 6 आणि 1 7, 6 आणि 1 7, 9 16ला 6, हातच्याला 1, हे 26,732 26,732. पुन्हा 6 आणि 5 11ला 1, हातच्या 1, 8 आणि 5 13ला 3, हातच्या 1, हे 7. पुन्हा 6 आणि 6 12 आणि 1 13 9, 22ला 2, हातच्या आले 2 आणि 1 3, 32,731. हे बॅलन्स डेबिट साईडला ठेवून घ्या. 32,731 आणि 26,732. बॅलन्स काढून घेऊया आपण. आता 26,000मधून 4,000 काढले तर हे होतात 22,732 आणि इकडं बॅलन्स काहीच नसल्यामुळे बॅलन्स आहे तेवढे येईल 731. टू बॅलन्स कॅरेट डाऊन. इथं ब्रॉड डाऊन यायला पाहिजे, इथं ब्रॉड डाऊन, इथं सुद्धा ब्रॉड डाऊनच, बॅलन्स ब्रॉड डाऊन. आता हे कॅरेट डाऊन म्हणजे पुढे घेऊन गेलो आपण. आता हे बॅलन्स कुठे घेऊन जायचं आपल्याला? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सनचं कॅपिटल आहे 32,731, 32,731 आणि मून आहे 22,732. अशा रीतीने आपलं गणित पूर्ण झालेलं आहे. आता बॅलन्स शीट टॅली करूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 5 आणि 5 10 आणि 7 17 आणि 7 24, 24 आणि 8 32, 32ला 2, हातच्या आले 3, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 2 13 आणि 5, 18 आणि 5 23 आणि 5 28ला 8, हातच्या आले 2, 2 आणि 3 5 आणि 3 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि 1 16. 1,68,263. इकडं पाहूया. 3, 4 आणि 2 6, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 22ला 2, हातच्या आले 2, 2 आणि 6 8, 8 आणि 7 15, 15 आणि 9 24, 24 आणि 2 26, 26 आणि 8 34, 34 आणि 3 37, 37 आणि 1 38, 38ला 8, हातच्या आले 3, 3 आणि 3 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16. 1,68,263. अशा प्रकारे आपलं गणित टॅली झालेलं आहे. धन्यवाद.